टेम्बूर के रोड नंबर 11 स्थित हेरिटेज प्राइड के सामने मंगलवार दोपहर एक बड़ा हादसा हो गया। सड़क किनारे खड़ा पीपल का पेड़ अचानक उखड़कर यूनिवर्सल हाई स्कूल की स्कूल बस पर गिर गया। हादसे के समय बस में 12 बच्चे सवार थे। बस के परिचालक और स्थानीय नागरिकों की मदद से सभी बच्चों को सुरक्षित बाहर निकाला गया। इस दुर्घटना में 5 छात्र घायल हुए, जिनमें 4 बच्चों को मामूली चोटें आईं, जबकि 11 वर्षीय छात्र विहान श्रीवास्तव गंभीर रूप से घायल हो गया। सभी घायलों को उपचार के लिए जैन अस्पताल में भर्ती कराया गया। जैन अस्पताल के ड्यूटी मेडिकल ऑफिसर के अनुसार उपचार के दौरान गंभीर रूप से घायल विहान श्रीवास्तव को शाम 4:15 बजे मृत घोषित कर दिया। वहीं अन्य 4 बच्चों की स्थिति फिलहाल स्थिर बताई जा रही है। घटना के बाद राहत एवं बचाव कार्य तत्काल शुरू कर दिए गए थे। मामले की आगे की जांच जारी है। सुमारे 2:45 वाजता या ठिकाणी ही घटना चेंबूर डायमंड गार्डनच्या जवळ जो 11वा रस्ता आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। युनिवर्स स्कूलची ही विद्यार्थी मला वाटतं गाडीतून आपल्या घराकडे जात होती आणि अचानकपणे 11व्या रोडवरून ही गाडी जात असताना एक मोठं पिंपळाचं झाड अचानकपणे गाडीवर कोसळलं। गाडीमध्ये जवळपास 13 विद्यार्थी होते, पैकी एक जण दगावला आहे। त्याच्यामध्ये 12 विद्यार्थ्यांचं 13 विद्यार्थ्यांचं रेस्क्यू केलं, पण एक त्याच्यामध्ये दगावलं आहे। हॉस्पिटलमध्ये साधारण ICUमध्ये 3 विद्यार्थी होते, त्यापैकी एकाला आत्ता जस्ट डिस्चार्ज दिलेला आहे। 2 जण अंडर ऑब्झर्वेशन आहे। उद्या परवापर्यंत त्यांना पण डिस्चार्ज दिला जाणार। पण या ठिकाणी ज्यावेळी ही घटना दुर्दैवी घटना घडली त्यावेळी मग अग्निशामक दल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा या ठिकाणी मुंबई महानगरपालिका कर्मचारी असतील किंवा 108 रुग्णवाहिका असेल, तात्काळ त्या ठिकाणी पोचली आणि संपूर्ण मदत कार्य त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मी ज्यावेळी येत होती त्यावेळी वॉर्ड ऑफिसर त्यांना फोन करून संबंधित घटनेचा सगळा आढावा घेत होती। रोड क्रमांक 11 वरती असलेल्या सगळी झाडं त्याचं ट्रिमिंग झालेलं होतं, परंतु मी या संपूर्ण रिव्ह्यू मीटिंग घेत होती ज्यावेळी पावसाळ्यापूर्वी, त्याच्यानंतर पण घेतली, व्हिजिटच्या वेळी पण घेतली। त्या वारंवार माझं एक लक्ष होतं ते रोडला जी बाजूला झाडं असतात तर त्या ठिकाणी त्या झाडांची क्षमता किती आहे। मुंबईमध्ये अशी बरीच झाडं आहेत ज्यांची ते जवळपास 30-40 वर्ष जुनी झाडी आहे, तर त्या झाडांची क्षमता ते पेरू शकतात का? आता त्या झाडांची मुळं किंवा त्यांची ही संपूर्ण ऑडिट एकंदरीत त्या झाडांचं झालं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह मी कायम प्रशासनाकडे केलेला आहे आणि ते मी करून पण घेणार आहे। परंतु ही जी घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे। पालकांना मी भेटून आलेले आहे, जो विद्यार्थी या ठिकाणी मृत पावलेला आहे त्याच्या आईवडिलांना मी या ठिकाणी भेटलेले आहे। अतिशय त्यांना बघितल्यावरती निशब्द होतं मन की आपण काय यांना उत्तर द्यावं, काय यांच्याशी बोलावं। आणि बाकी जे ICUमधले पालक आहेत त्यांनाही भेटून मी आलेले आहे। या प्रकारे चौकशी होणार कशामार्फत चौकशी? नाही, एक लक्षात घ्या, आता मी येत असताना बऱ्यापैकी मला असं कळालं की स्थानिक रहिवाशांनी पण या ठिकाणी तक्रारी दिल्या होत्या। जर या तक्रारी असतील संबंधित झाडाविषयी तर नक्कीच तक्रारी असूनसुद्धा जर त्या ठिकाणी प्रशासनाने लक्ष दिलं नसेल MS बोर्डने तर त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यावरती निश्चित जबाबदारी निश्चित होऊन पूर्ण कारवाई होणार। सही पण एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, तो दगावला, त्याच्या पालकांशी किंवा त्याच्या कुटुंबियांशी काही बोलणं झालं, त्यांना सांत्वना दिली? पालकांशी दोघांशी बोलले, आई बाबा दोघांनाही मी आता या ठिकाणी भेटले। त्या बाळाला पण पाहिलं मी, मला खूप वाईट वाटलं। या ठिकाणी महापूर्ण एक आई या नात्याने मी बघताना माझं हृदय पण हेलावलं ते बाळाला बघून। परंतु आई बिचारी शांत आहे, निशब्द आहे। वडीलसुद्धा त्यांचं एवढंच म्हणणं आहे की काय बोलणार, आता ते शांत बसलेले आहेत, त्यांना आधार देण्याचं। आता ह्या क्षणी आम्ही तर पूर्ण महानगरपालिका संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, सर्वतोपरी आम्ही पूर्ण उभे आहोत। पण आता ही वेळ नाही आहे त्यांच्याशी ते सगळे चर्चा करण्याची, नुकसान भरपाई, कारण ते त्या मानसिकतेमध्ये नाही आहेत बोलण्याच्या, परंतु पूर्ण महानगरपालिका सगळ्या दृष्टीने पाठीशी। संपूर्ण मुंबईमध्ये अशी बरीच झाडं आहेत ज्यांना बरीच वर्षे झाली आहेत आणि त्यांच्या संदर्भात तक्रार आहे, मी काय आता कसं आहे ना, ही सुरुवात झालेली आहे पावसाला, अजून 4-5 महिने आपल्याला काढायचे आहेत। अशा पद्धतीने जर मुंबई महानगरपालिकेच्या MMR रिजनमध्ये असणारी सगळी झाडं त्याचं ऑडिट होणं हे फार गरजेचं आहे। ही घटना एक घडली, येणारा 4-5 महिन्याचा पावसाळा या मुंबईकरांना आनंदाने आस्वाद घेतला पाहिजे। रोडवर चालताना त्यांना भीती वाटता कामा नये अशा पद्धतीची काळजी मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल किंवा सगळे, आम्ही या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाच्या या ठिकाणी अध्यक्षसुद्धा आलेले आहेत, त्यामुळे आम्ही तातडीने सगळेजण इथून धावत आलेलो आहे। आम्ही सर्व या सगळ्यांबरोबर उभे आहोत, परंतु जी झाली आहे घटना ती अतिशय दुर्दैवी झाली आहे या ठिकाणी मी सांगतो। खरंच ही एवढी दुर्भाग्यपूर्ण घटना आहे आणि
एवढी दुर्भाग्यपूर्ण आहे की ना मी आता इथे आलेलो आहे स्वतः आणि बघितलंही आणि त्यामध्ये 3 जे इथे टोटल 5 जणांना आणले होते विद्यार्थ्यांना आणि त्यातले 1 जण आहे त्याला डिस्चार्ज दिलेला आहे आणि 3 जण आता इथे ॲडमिट आहेत. एक ICUमध्ये आहे विद्यार्थी आणि 2 जनरलमध्ये आहेत. तर काय सांगाल, अनेक ठिकाणी अशी झाडं पडलेली आहेत, अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झालेला आहे, याला प्रशासन जबाबदार आहे, काय सांगाल? कसं आहे की यावरती भाष्य न करण्यापेक्षा आता मी इथे आलेलो आहे, मगापासून मी इथेच आहे की हे जे विद्यार्थी आहेत यांना योग्यरित्या कसे उपचार मिळतील आणि कसे ते सुखरूपपणे आपल्या घरी जातील यासाठी मी प्राधान्य देत आहे. तर दरवर्षी अशा झाड कोसळण्याच्या घटना घडतात आणि अनेकांचा मृत्यू यामध्ये होत असतो. विक्रोळीमध्ये देखील गेल्या वर्षी अशाच प्रकारची घटना घडली होती. झाड कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशाच प्रकारच्या अनेक घटना घडतात आणि आता देखील विद्यार्थ्यांसोबत असं झालं कसं पाहतात? म्हणजे झाड कटिंग करण्यामध्ये काही कोणाचं हलगर्जीपणा नाही, नक्कीच अगर त्यामध्ये हलगर्जीपणा आहे तर मी तर म्हणेन की जो हलगर्जीपणा करत असेल त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण एवढे चिमुकली, मला खरंच ते सांगायला खूप वाईट वाटेल, चिमुकली मुलं आहेत, ती लहान मुलं आहेत, ती सगळी 8 ते 11 वर्षाची आणि त्यांच्यावरती अशी दुर्दैवी घटना होणं हे खरंच खूप मोठी शोकांतिका आहे आणि यावरती मनुष्यवधाचा जर होत असेल तर नक्कीच त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. विद्यार्थी मला वाटतं घरी जात असताना या ठिकाणी त्या स्कूल बसवर झाड कोसळलं आणि त्यामुळे हा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे. यामध्ये दुर्दैवाने एका विद्यार्थ्याचं दुःखद निधन झालं आहे. 4 विद्यार्थी जखमी झालेले, त्याच्यापैकी एका विद्यार्थ्यावर उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. 3 विद्यार्थी या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या दुःखद घटनेची नोंद घेतलेली आहे. त्यांच्या आदेशानुसारच मी इकडं आलेलो. या जे काही विद्यार्थी जखमी झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च हा शासकीय योजनेतून निधीतून केला जाईल आणि ज्या विद्यार्थ्याचं दुःखद घटना झालेली आहे त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मला वाटतं की ते झाड त्या ठिकाणी कशा पद्धतीने कोसळलं आणि मग आणखी अशा घटना होऊ नयेत आणि म्हणून या संदर्भामध्ये मुंबईसह महाराष्ट्रामध्ये असा ड्राईव्ह आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. मुंबईमध्ये अशा अनेक झाडं आहेत त्यामध्ये अनेक देखील स्थापन झाली होती. या सगळ्या झाडांची, जुन्या झाडांची पाहणी करण्यासाठी त्याचं काय झालं? मी तेच आपल्याला सांगू इच्छितो की आता ही अशी जी काही दुःखद घटना झालेली आणि त्यामुळे आपल्याला परत एकदा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये रस्त्याला लागून असलेल्या अशा झाडांचा त्या ठिकाणी रिव्ह्यू आपल्याला घ्यावा लागेल. सर हिंदी में सांगूंगा. अरे बस सर आज जो घटना हुई उस संदर्भ में क्या सरकार की तरफ से पहल ली जा रही है और फिलहाल का अपडेट क्या है? ये जो दुखद घटना स्कूल बस के ऊपर जो पेड़ गिरा चंबूर में और एक स्टूडेंट का दुखद निधन हुआ, 4 बच्चे घायल हुए. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय ने इसको गंभीरता से लिया है. जो स्टूडेंट्स जख्मी हुए उनका खर्च शासकीय खर्चा से किया जाएगा. जिनका हमारे स्टूडेंट का दुखद निधन हुआ उनके लिए भी सरकार की तरफ से मदद दी जाएगी. हमको इस बात का पता है क्या मदद देने से लेकिन उनका कुटुंब का सांत्वन हम करेंगे. मुख्यमंत्री महोदय और उप मुख्यमंत्री महोदय सरकार दुखी परिजनों में दुख में शामिल है.
मैं समझता हूँ इस घटना को सामने रखते हुए सभी रास्तों के जो पेड़ आहे, जो पुराने पेड़ आहे या काही झाडांना फांद्या पुढे आलेल्या असतात, तर या संदर्भातला ड्राईव्ह मुंबईसह सभी महाराष्ट्र में हमको लेना पड़ेगा। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।